हा एक पॅराग्राफ आहे आणि आता आपल्याला ऑप्शन जो पाहायचा आहे तो रिव्ह्यू पाहायचा, रिव्ह्यू. ओके, आता री म्हणजे परत आणि व्ह्यू म्हणजे पाहणे. आता परत पाहायची गरज केव्हा येते, ज्यावेळेस एखादं डॉक्युमेंट वगैरे रेडी झाले, आपलं रेडी झाल्यानंतर आता काय करतो की आपण आपल्याला फायनल करायचं. पण फायनल करताना आपण चेक काय करतो त्यामध्ये, एक तर त्याचं स्पेलिंग काय चुकलं आहे का. ओके, म्हणजे स्पेलिंग अँड ग्रामर काय करायचं, चेक करायचं त्यामध्ये स्पेलिंग चुकलं आहे का, ग्रामर चुकलं आहे का. दुसरा असा ऑप्शन आहे की त्यामध्ये काही शब्दांचे अर्थ जे आपल्याला कळतात पण समोरच्याला कळतात का नाही, तर मग ते काय करायचे ते सांगू शकतो आपण त्यामध्ये. परत त्यामध्ये आपल्याला समजा आपण रीडिंग करतो आहे, समजा आपण ऐकून त्याच्यामध्ये जर काय उच्चार वगैरे असतील त्याचे तर ते कसे होतात ते पाहू शकतो आपण. त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये काय करतो आपण, चेंजेस करत करत येतो. मग कोणते चेंजेस घ्यायचे कोणते नाही घ्यायचे असं ती कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये एक असं आहे की आपण एक कच्चं लिखाण किंवा असं एक टायपिंग झालेलं आहे आपलं आणि त्याचं आपण फायनलायझेशन काय करतो आहे, चेक करतो आहे. फायनल करताना काय करतो आपण एकदा परत चेक करतो. ओके, तर हा स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन आहे. तर स्पेलिंग अँड ग्रामरमध्ये कोणताही ऑप्शन ज्यावेळेस एखादा ऑप्शन असतो, जसं हा आहे स्पेलिंग अँड ग्रामर रिव्ह्यूमध्ये आला, त्यानंतर त्या पुढं पहा शॉर्टकट दाखवले आपलं. शॉर्टकट काय सांगते ते F7. इथं जर पाहिलं स्पेलिंग अँड ग्रामर काय लिहिले तिथं F7. म्हणजे इथून एकदा स्पेलिंग अँड ग्रामर आपण पाहू शकतो. आला इथं ऑप्शन स्पेलिंग ग्रामरसाठीचा प्लस F7 बटन आहे. पहा आता F7 बटन दाबलं तर तिथनं पण तो ऑप्शन आला स्पेलिंग अँड ग्रामरचा. त्यानंतर तिसरा एक ऑप्शन पहा, तिथं क्लिक करायचं आणि इथं एक स्पेलिंग अँड ग्रामरसाठी ऑप्शन आहे. पहा इथं आला परत तिथं. ओके, चौथा एक ऑप्शन पहा, ज्याची स्पेलिंग चुकलेली आहे ते कळतं कसं, त्याच्या खाली रेड अंडरलाईन आहे. ज्याच्या खाली रेड अंडरलाईन समजायचं स्पेलिंग चुकली, त्या शब्दावरती जायचं, राईट क्लिक करायचं. तर इथनं पण आपल्याला स्पेलिंग ग्रामर काय होते चेक करता येते. मग 4 वेळा ऑप्शन का दिला असेल त्यांनी, कारण की जे ऑप्शन सारखे यूज होतात ते जास्त वेळा दिले जातात. समजा आपल्याला कॉपी पेस्ट करणे, तर कॉपी पेस्ट करण्यासाठी आपण काय करतो, Ctrl+C दाबतो किंवा राईट क्लिक करून कॉपी करू शकतो किंवा इथं जाऊन आपण कॉपी पेस्ट करू शकतो. तर हे सारखे सारखे ऑप्शन का दिलेले आहेत, कारण की सारखे जास्त यूज होणार आहेत. पण हा तसाच ऑप्शन आहे स्पेलिंग ग्रामर, तर हा सुद्धा जास्तीत जास्त काय होतो यूज होतो, म्हणून तो काय केला आपल्याला जास्त वेळा दिलेला आहे. समजलं. आता स्पेलिंग ग्रामर ऑप्शन दिला आहे, त्याच्या खाली रेड लाईन असेल अंडरलाईन, तर काय समजायचं की त्याची स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, तो चुकीचं आहे. आणि ज्या शब्दाखाली समजा ब्लू लाईन वगैरे असेल तर समजायचं की त्याच्याखाली ग्रामर मिस्टेक आहे. लक्षात. आता इथं स्पेस जास्त आला, अंडर निळी लाईन आली आहे का नाही, ब्लू लाईन, ते सांगते. परत इथं काहीतरी ग्रामर चुकले ते सांगते. निळी आली तर ग्रामर मिस्टेक आणि रेड लाईन आली तर स्पेलिंग मिस्टेक. हा ऑप्शन आपल्याला सगळीकडं यूज करायला लागतो, सगळीकडे यूज होतो. तर तो स्पेलिंग कसं चेक करायचं, शब्दावर क्लिक करा, स्पेलिंग ग्रामरवर क्लिक करा. स्पेलिंग ग्रामर क्लिक केल्यानंतर हा शब्द आला इथं आणि त्या शब्दाबद्दलचं काय केलं आपल्याला सजेशन दिलं आणि तो शब्द कोणत्या ग्रुपमध्ये बसतो ते सुद्धा काय केलं आपल्याला त्यांनी खाली सांगितलं. आपण काय करायचं, हा शब्द बरोबर वाटतं आपल्याला, क्लिक केलं, तो शब्द घेतला. हा शब्द बरोबर वाटतं आहे का, तो शब्द घेतला. असं तो काय करतो येतो. पण काय वेळेस 5,000 रुपये राहते. आता ह्याने लावला होता चव्हाणने 4,500, त्याला पण सांगितलं आपण म्हणजे. तर ते तो जो पूर्ण कोर्स आहे तो फ्रीमध्ये राहील. ओके, आता ते साधारणतः आपल्याला बॅच 60 लोकांची आहे. पण ऑलरेडी आपण ग्रामपंचायत सगळं बोलून आपल्या जवळजवळ 42 लेडीज ऑलरेडी झालेले आहेत ॲडमिशन त्यांच्या. ओके, मग आपल्यातलं तुमच्या कोण ओळखीचं असेल की ज्यांचं 17पेक्षा पुढं रनिंग गेलं आहे आणि 10वीचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे, तर असं काय करू शकतात, हा कोर्स करू शकतात. लक्षात.
मोरे काय होते हां आणि तो बघायला गेला कसा असतो ते इकडून तिकडून एवढं दिसना मग बरं पहा का स्पेलिंग अँड ग्रामर. आता काही शब्द आता स्पेलिंग ग्रामर कसं चेक करतं तर चेक करताना काय करतो की त्याची जी डिक्शनरी त्या डिक्शनरीसोबत जर मॅच झालं तर बरोबर आहे आणि मॅच नाही झालं तर काय सांगतो चुकीचं आहे. त्याची डिक्शनरी कोणती इंग्लिश डिक्शनरी त्याची जी असेल त्यासोबत शब्द मॅच झाले तर बरोबर आहे, नाही झाले तर चुकीचं आहे. आता आपण हा शब्द टाईप केला तर हा शब्द आपल्या दृष्टीने कसा आहे बरोबर आहे ना, बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे. पण त्या दृष्टीने त्याने काय सांगितलं चुकीचं आहे कारण की हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये ॲड नाही आहे लक्षात. मग आपल्याला काय करावं लागेल त्या डिक्शनरीमध्ये हा शब्द ॲड करावा लागेल. ॲड करण्यासाठी एक तर राईट क्लिक करून इथं ऑप्शन आहे ॲड टू डिक्शनरी किंवा इथं क्लिक केल्यानंतर इथं एक ऑप्शन आहे आपल्याला ॲड टू डिक्शनरी. ॲड टू डिक्शनरी करायचं जेणेकरून परत आपण या डॉक्युमेंटमध्ये काय टाईप केला तो शब्द तर तो चुकीचा सांगणार नाही लक्षात. त्यानंतर दुसरं एक ऑप्शन आपण असं करू शकतो की आपल्याला माहिती बरोबर आहे तो चुकीचं सांगतो आहे तर आपण काय करू शकतो त्याला म्हणू शकतो इग्नोर करतो नाही का. इग्नोर केल्यामुळे रेड लाईन त्याच्या खालची काय जाते निघून जाईल ओके. आणि तेच समजा आपण हा शब्द लिहिला आणि हा शब्द अजून 10-12 वेळा आला आहे आपल्याला डिक्शनरीमध्ये ॲड करायचा नाही आहे तो पण तो काय केला 10-12 वेळा आला आहे मग तो काय करणार प्रत्येक वेळेस इग्नोर वन जर केलं तर खूप काय होईल वेळ जाईल. आपण त्यासाठी काय करूया आपण इग्नोर ऑल करायचं. मग हा शब्द 10 वेळा जरी डॉक्युमेंटमध्ये आला असेल तरी तो त्याला काय करणार इग्नोर करणार रेड लाईन त्याच्या खालची निघून जाईल लक्षात. एक तर सजेशन इग्नोर वन्स इग्नोर ऑल आणि ॲड टू डिक्शनरी असे ऑप्शन स्पेलिंग अँड ग्रामरमध्ये कळले. त्यानंतर स्पेलिंग ग्रामर त्यानंतर हा आहे पॅराग्राफ त्याबद्दलचं आपल्याला सिमिलर वर्ड पाहिजे तिथं क्लिक केलं आणि त्याच्यावर क्लिक केलं तर त्या ठिकाणी पॉवरफुल शब्दाचे काय केले आपल्याला समानार्थी शब्द इथं दाखवले लक्षात. समानार्थी शब्द आपण इथनं घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी एक दाखवतो पहा शब्द किती आहेत आता 241 वर्ड्स काय केले टाईप केले. अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर इथं वर्ड काउंटवर क्लिक करायचं. पेजेस किती आहे 1 वर्ड्स किती आहे 241 कॅरेक्टर नो पेज विदाउट पेज किती आहेत 1072 विथ पेज जर पकडले 1309 एवढे कॅरेक्टर. त्यानंतर पॅराग्राफ किती आहेत 7 लाईन किती आहेत 18 अशी सगळी माहिती काय होते आपल्याला डिटेलमध्ये येते कशामध्ये वर्ड काउंटमध्ये ओके. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऐकायचं तर रीड अलाउड करायचं. Video provides a powerful way to help you prove your point. When you click on live video, you can paste in the embed code for the video you want to add. You can also type a keyword to search online for the video that best fits your document. ओके. तर इथनं पण आपण ते रीडिंग करू शकतो म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार वगैरे काय ते पण आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर ट्रान्सलेट करणे जर एखादा शब्द आहे त्याचा आपल्याला ट्रान्सलेट करायचं ट्रान्सलेटमध्ये या ट्रान्सलेट सिलेक्शन म्हणलं जो शब्द सिलेक्ट केला आहे किंवा क्लिक केलं त्याच्यावर तो शब्द काय केला जातो ट्रान्सलेट केला जातो किंवा तो शब्द तिथं आपण काय करायचं टाईप करायचं ओके. आणि टाईप केल्यानंतर तो शब्द काय आला त्यात आपण इथे इंग्लिश होतं इथं हिंदी घेतलं आणि जी लँग्वेज आहे आणि त्यात काय करायचं इन्सर्ट करायचं. इन्सर्ट केल्यानंतर तो शब्द काय होतो आपल्या डॉक्युमेंटमध्ये येतो. आता इथं शब्द आला नाही डॉक्युमेंटमध्ये. दुसरा एक ऑप्शन असा की जो शब्द आहे तो सिलेक्ट केला इथं आला तो शब्द आणि इथं इन्सर्ट केला तर तो शब्द निघून गेला
आणि त्याऐवजी काय आला, तो शब्द तिथं आला. तर असं सुद्धा आपण त्या एखाद्या शब्दाचं जो आपण ऑलरेडी लँग्वेज घेतली त्या लँग्वेजचं दुसऱ्या लँग्वेजमध्ये काय करू शकतो, आपण रूपांतर करून तो शब्द घेऊ शकतो. ट्रान्सलेट ऑप्शन. ओके. त्यानंतर लँग्वेज ऑप्शन. आता हे जे करतो आपण स्पेलिंग ग्रामर चेक करणे, याला प्रूफिंग म्हणतात. हा जो प्रूफिंग ऑप्शन आहे तो कशाला पकडून करतो, इंग्लिश लँग्वेज. म्हणजे इंग्लिश लँग्वेज का असणार, बेस पकडणार आणि त्याला पकडूनच ते पाहणार की त्याला पकडून हे बरोबर आहे का चुकीचं आहे का नाही. तर त्या दृष्टीने तिथे लँग्वेजची सेट असते. ती सेट लँग्वेज आपण चेंज करू शकतो आणि दुसरी लँग्वेज घेईन, मग त्या लँग्वेजला पकडून काय होणार, इथं प्रूफिंग होणार, म्हणजे स्पेलिंग ग्रामर चेक केलं जाईल. ओके. तर असं ते करता येतं. त्यानंतर तिथं कमेंट एखादा शब्द आहे त्या शब्दाबद्दलचं आपल्याला काय माहिती लिहायची असेल तर माहिती आपण कमेंटद्वारे लिहू शकतो, जेणेकरून एखाद्याला जो वाचन करणार आहे त्याला जर शब्दाबद्दलची वाचन करणाऱ्याला माहिती नसेल तर तो काय करू शकतो, त्या शब्दाबद्दलची कमेंट वाचू शकतो. आणि आपण ती कमेंट बंद करायची परत. म्हणजे ज्याला गरज आहे, ज्याला कळत नाही त्याने तो शब्द नेला तर तिथं काय होतं, आपल्याला ती कमेंट शिकणं असं जाऊन तो वाचू शकतो. आणि कशाबद्दल आहे ते काय करतं सांगतं त्याला, तर हा शब्द याच्याबद्दल वापरलेला आहे. तर अशा एक कमेंट आपण ॲड करू शकतो. आणि हे जे आहेत, आता जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण असं इथं नेक्स्ट करून पाहू शकतो. आणि जर नको असेल तर तिथे आपण डिलीट करू शकतो कमेंट. आणि सगळ्या कमेंट ऑन ठेवायच्या असेल तर इथं क्लिक करायचं. तिथं काय होतात, कमेंट आपल्याला दिसतात. आणि परत इथं क्लिक केलं तर कमेंट त्या जातात, गायब होतात. ओके. त्यानंतर इथं ट्रॅक चेंजेस. ओके. आता ट्रॅक चेंजेसमध्ये काय होतं की जेव्हा आपण एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही चेंजेस करत राहतो, चेंजेस काय होतं का आपण चेंजेस करतोय आणि चेंजेस केल्यानंतर मग आपण परत पाहायचं की कोणते चेंजेस घ्यायचे आणि कोणते चेंजेस घ्यायचे नाही. तर त्यासाठी हा ऑप्शन ऑन करायचा. ऑन केल्यानंतर आता आपण या ठिकाणी ऑन केलं. आता हा काय शब्द हिंदीमध्ये आपण इंग्लिश टाईप केलं, मग या शब्दाला मी काय केलं, समजा डिलीट केलं. ओके. त्यानंतर एखादा शब्द मला असं वाटलं की हा शब्द महत्त्वाचा आहे आणि या शब्दाला मग मी काय केलं, सिलेक्ट केलं आणि त्याला बोल्ड, इटॅलिक असे काय झाले इफेक्ट दिले, हायलाईट केलं थोडं. ओके. त्यानंतर एखादा शब्द ॲड करायचा आहे, तो शब्द मी काय केला, ॲड केला त्यामध्ये. तर असे काय केले, चेंजेस केले. आणि हे जे चेंजेस आहे नेक्स्टमध्ये क्लिक केलं तर तो काय करतो की आपल्याला काय करायचं की हे जे आहेत काय काय चेंजेस केले इथं दाखवते आपल्याला की इथं हा चेंजेस जो आहे तो डिलीटेड केलेला आहे शब्द. आता याच्यामध्ये जो आहे फॉन्ट, बोल्ड, इटॅलिक काय केला आहे तो चेंजेस काय केलेत त्यामध्ये दाखवलेत आपल्याला. कशामध्ये काय काय चेंजेस केले तर ते काय होतं की आपल्याला इथं दाखवलं जातं. ओके. आणि जे चेंजेस घ्यायचे आहेत तर ते एक्सपेक्टवर क्लिक करा, चेंजेस ते घेतले जातील. जे चेंजेस नको आहे ते रिजेक्ट करा, ते चेंजेस घेतले जाणार नाही.
एखादा चेंजेस नंतर चेक करायचा, नेक्स्टवर क्लिक करा, डायरेक्ट पुढच्या चेंजेसवर जाईल. घ्यायचं असेल तर घ्या, नसेल तर रिजेक्ट. तर अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. आधी ट्रॅक चेंजेस ऑन करायचे, काय चेंजेस करायचे ते चेंजेस करायचे, आणि चेंजेस केल्यानंतर कोणते चेंजेस घ्यायचे आणि कोणते नाही घ्यायचे ते इथं सेट करू शकता. अशा पद्धतीने आपण ते चेंजेस करू शकतो. ओके, त्यासाठीचा ऑप्शन होता. त्यानंतर कम्पेअर करणे, तुलना करणे. जर 2 डॉक्युमेंट असेल तर 2 डॉक्युमेंटमध्ये काय काय चेंजेस आहे, काय काय त्यामध्ये फरक आहे ते आपल्याला पाहण्यासाठी त्यासाठी कम्पेअर ऑप्शन आहे. आता हे 2 डॉक्युमेंट कोणते, तर त्यामध्ये सुरुवातीला आपण काय केले, एक डॉक्युमेंट घेतली आणि त्या डॉक्युमेंटमध्ये मग आपण चेंजेस केले, स्पेलिंग ग्रामर चेक केला. त्यामध्ये आता आपण बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन किंवा काही ट्रान्सलेट केले, असे सगळे काय केले, चेंजेस केले. आता हे सगळे चेंजेस केल्यानंतर जी जुनी डॉक्युमेंट होती ती आणि जी आत्ताची डॉक्युमेंट आहे ती, तर या दोघांमध्ये किती फरक आहे तो पाहण्यासाठी हा ऑप्शन आहे कम्पेअर. कम्पेअरवर क्लिक करायचं, 2 डॉक्युमेंट येतात तिथं. आणि दुसरे एक डॉक्युमेंट येते जे आपलीच आहे असं समजू की त्याच डॉक्युमेंट आहे त्या, आणि ओपन करा. वर्डपॅडची फाईल होती. आता इथं पहा, डिलीट केलं तर त्याने काय केलं, आडवी लाईन दाखवली. म्हणजे इथं काय दाखवलं की डिलीट केलं, आणि ॲड केलं तर त्या खाली रेड लाईनमध्ये काय होतं ते ॲड झालं, असं काय होतं आपल्याला तिथं दाखवलं. तर हे कम्पेअरमध्ये काय होतं, आपल्याला असं दिसतं की कशात काय चेंजेस केलेत. आडवी लाईन आली म्हणजे त्या डॉक्युमेंटमध्ये हा शब्द नाही, या डॉक्युमेंटमध्ये आहे, असं त्याचा अर्थ होतो. परत घ्यायचं असेल तर आपण ठेवू शकतो, नसेल घ्यायचं तर आपण रिजेक्ट करू शकतो. हा झाला कम्पेअरचा ऑप्शन. त्यानंतर एक आपल्याला इथं दिसतंय ते त्यानंतर आता सगळे चेंजेस झालं, आपण सगळे चेंजेस केले. आता चेंजेस संपले आणि आता एखाद्याने फाईल ओपन केली तर त्याने फाईल पाहावी, परंतु त्या फाईलमध्ये त्याला चेंजेस करता नाही आले पाहिजे. मग त्यासाठी इथं ऑप्शन आहे आपल्याला रस्टिकेट एडिटिंग. रस्टिकेट करायचं त्या ठिकाणी लिमिटेड फॉर्मॅटिंग ऑप्शन ऑन करा. त्यानंतर येसवर क्लिक करा. येसवर क्लिक केल्यानंतर पासवर्ड विचारतं, पासवर्ड टाईप करा आणि ओके करा. तो ओके केल्यानंतर आता जो तुम्ही होमवर जर गेलो तर होममधले सगळे ऑप्शन आपल्याला कस्टम एडिटिंगचे सगळे बंद झाले. बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, कलर हे ऑप्शन काय झाले आता बंद झाले. म्हणजे समोरची व्यक्ती त्यामध्ये आता काय करू शकत नाही, हे एडिटिंग करू शकत नाही. त्यासाठी परत रस्टिकेट एडिटिंगमध्ये येऊन स्टॉपमध्ये यायचं, स्टॉप प्रोटेक्शनमध्ये यायचं, आणि स्टॉप प्रोटेक्शनमध्ये आल्यानंतर परत ते काय करता की आपल्याला पासवर्ड विचारतं, पासवर्ड टाईप करा आणि परत आपण एडिटिंग करू शकतो. आणि त्यानंतर व्ह्यू ऑप्शन आहे. तर हे जिथपर्यंत आता शिकवलं होतं तुम्ही यायच्या आधी. आणि शेवटी एक ऑप्शन आहे तो व्ह्यू, ते आत्ताच मी सांगितलं. व्ह्यूमध्ये काय होतं की आपण पाहणे थोडक्यात रीडिंग मोडमध्ये पाहिलं तर रीडिंग मोड